हाय नमस्कार. तर आणलंय बघा बानूला दवाखान्यातनं. तर किती वाजता गेली ती? 11-12 वाजता गेली होती. आता 3-3:30 वाजले त्या दवाखान्यात. 4 वाजले, 4 वाजले दवाखान्यातनं आली. एवढं टेन्शन आले का नाही. आता काय करायचं, अचानकच रक्त एवढं कमी झालं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे नॉर्मल आहेत हे बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला याच्यात उरपट दिसत असेल. ही 5 मिली 7 पॉईंट असं रक्त आहे. 5 मिली आणि 7 पॉईंट असं काय आहे वाटतं रक्त कमी. म्हणजे 10 तरी पाहिजे बानूच्या अंगात रक्त, 10 तरी. तर काय रक्त वाढण्यासाठी काय काय केलं पाहिजे सांगा तेवढं. कसं आहे, मला तर लय टेन्शन, कुणीकडं बघावं तेच कळलं नाही बघा. सगळ्यापासून पोटात अन्न नाही माझ्या, अन्न. वरच्यावर तर माझी तर तब्येत, माझ्याकडं लक्षच नाही माझं. पण बानू त्यामुळंच तशी करते बघा. तिला रक्त नाही तर डॉक्टरने सांगितलंय 108 नंबरला फोन करायचा. ॲम्ब्युलन्स घरी येते, पेशंट घेऊन पेशंट संग तिथं जेवणाची ही सगळी सोय डायरेक्ट सोलापूर. तिथं रक्त भरायला सांगितलंय मेन बानूला. काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त रक्त भरायला सांगितलंय. पण रक्त भरायचं म्हणलं सोलापूर जवळ नाही, चांगलं नाही आणि चांगलं पण नाही. म्हणजे हे आता बघू शकता तुम्ही. आता काय मनामध्ये काय काय विचार येतात, अशा गोष्टी असते त्या. पण रक्त वाढण्यासाठी काय काय केलं पाहिजे नक्कीच सांगा मला. आता मी तिला उद्या येताना पालक, बीट, गाजर, किवी असं आणते फळं, आणि ते मिक्सरमध्ये बारीक, एकदम बारीक करून तिला पाजते. आता तसंच नाक दाबू दाबू पाजावं लागन, कारण इकडं तिकडं जाण्यापेक्षा का नाही. बानूला 5 मिली रक्त आहे तर आपल्याला 3 वाढलं पाहिजे. 3 तरी निदान, जास्त तर नाही पण 3 तर वाढलं पाहिजे. नॉर्मलमध्ये रक्त आलं तर बानू पहिल्यासारखे खेळणार, हसणार असं. आणि तिला इंजेक्शन नाही सांगितलं, कारण दुसऱ्या दवाखान्यात गेले तर इंजेक्शन दिलं तर ते जास्तच होणार आहे तिला तसं. त्यामुळं तिचा हातपाय नाही असं रक्त नाही होतंय तसं. म्हणजे हातपाय तो चेहरा नाही सुजलाय बानूचा. त्यामुळं बानूला दवाखान्यातनं आता आणलं. तर त्याने रक्तवाढीच्या गोळ्या म्हटलं तर ती तसं चालणार नाही, कारण ती बारकी आहे. ह्या गोळ्या दिल्या त्याने सूज दुखणं, जरा हा ठणका कमी येईन ठणक्यावरल्या. आणि हे पण एक काहीतरी दिली बाटली, यांनी पण ठणका असा कमी येईन, म्हणजे सूज वगैरे सगळं कमी येईन. हे अशा 2 दिले त्या गोळ्या. असं करून 700 रुपये गेलं बघा. 700 रुपये. विचार करा, एकली बाई कष्ट करते घरामध्ये खायला. आता मी एकली असली तरी खायला लागतंयच मला. इकडं पण बाजार हजार काय इकडं तिकडं बघावं लागतंय. आणि असं अचानकच दवाखाना येतो म्हणून का नाही मी 100 रुपये महाग गाळून ठेवत असते. कारण कोणची गोष्ट सांगून येईल सांगता येत नाही. आणि माझी अशी परिस्थिती आहे की मी हाय खुश, आनंदात आहे, पण अन्वीच व्यवस्थित नाही. बस एवढीच इच्छा आहे. आता रडण्याचं कारण एकच आहे, कारण मला कष्ट करायचं आहे तिकडं. लोकांचं पैसे घेतल्यात, त्यामुळं आता मला जास्त गरज माझी अन्वीला आहे. पण ज्यावेळेस काय म्हणतात की काहीतरी म्हणे, आपल्या हातात आहे. आपण ज्या गोष्टी करतो त्या आपल्या हातात आहे. पण असं वाटतं ना की आपण कुठंतरी कमी पडतोय. मी सगळ्या गोष्टी चौकून बघते, सगळे हँडल करते, पण माझ्या चेहऱ्यावर कधी मी दुःख कुणाला दाखवत नाही. पण एक वेळेस असं येतो की मला सहन होत नाही, म्हणजे हृदय भरून येतं माझं. आता बानू डॉक्टरने सांगितलं तिला भाजीपाला ही चारा, कारण ॲम्ब्युलन्स म्हणलं तर मीच मरल पहिली. बानूचं तर सोडायचं तर पेशंट.
पण तिला काय कळते, पण त्या कधी न जिंदगीत बसणार त्या गोष्टी केल्या तर मलाच काहीतरी होईल. त्यामुळं आपण घरचा उपचार करू, कारण डॉक्टरनी कधी कधी सांगण्यात पण गलत असते असं मला वाटतं. पण नेहमी मेहनत त्याची नेहमी आपली तसं काहीतरी असन. तर उद्या रक्त येताना ती वाढवायचं आंबे असतं हळद कसली इथं भेटेल का? तिथं नाही जीव उरला अगं कुठं जाताच आलं नाही बानूला सोडून. मग ते आंबे हळद लावा म्हणला लेप, त्याने पण कमी येईन म्हणला. डागळ्याच्या दुकानात एवढं देवाचा उपास तापास, एवढं देवाला नवस, थोडं तरी रुपयामधला आटाने तरी फरक पडावं की देवाने. मग देवाच्या हातात काय नाही म्हणा, पण भावना श्रद्धा असतेच की देवांवर. करावं लेकराला, काय त्या लेकराला कळते? तिला जेवायचं कळतंय का? भूक लागलेली, ताण लागलेली, काय कळतंय सांगा बरं? आता तुम्ही म्हणता ताई तू रडू नको, तू खंबीर राहा. मी खंबीरच आहे, पण कधी कधी माझं पण मन हळू आहे ना, आई आहे ना, काळीज माझं पण धाकधूक. आता एवढं कष्ट करते मी, पण जेवायला म्हणलं का नाही माझं पोटच भरतंय. 1-1.5 बाई भाकर खाणारी अर्धी भाकर तिला व्हायला लागली. विचार करा मग. हे दिसतंय का माझं पण डोळं किती खोल खोल हे गेलेत, कारण 24 तास बानूचाच विचार, 24 तास बानूच चेहऱ्या पुढं. रोज सकाळ सकाळ उठलं की फोन पहिला, बानू जेवली का, कुठं काय झालं का, असं असतं. आता तिथनं जाऊन अजून मला फळ लावायचा, परत तिथनं बुसा कुठं काय नून बायनून. उद्या अजून येताना बानूला फळं हे आणते, कारण रक्तवाढीचं इथं इंजेक्शन द्यायला आपल्याला परवडणार नाही, तेवढी ऐपत नाही. जेवढं माझ्याच्याने